श्री गुरुदेव दत्त. दत्तप्रबोधिनी न्यासमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आपण याआधी काय केलं होतं की आडनावरण कुलदेवतेचे व्हिडिओ बनवले होते आणि तुम्ही त्याला खूप मोठा प्रतिसाद दिलेला आहे आणि तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये पण पाठवले. जो फॉर्मॅट मी सांगितलेला आहे त्या फॉर्मॅटने तुम्ही कृपा करून काय करा की कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही डिटेल पाठवले आहे. जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी मी हा फॉर्मॅट दिलेला आहे बाजूला, तर तुम्ही एकदा तो बघून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही काय करा, ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तो फॉर्मॅट पद्धतीने तुम्ही तुमची माहिती जी अपेक्षित आहे तुम्हाला कुलदेवतेसाठी ती तुम्ही पाठवा. ठीक आहे. मग आपण ह्याच्यामध्ये काय केलंय की कोकण आहे, देशस्थ आहे, ठीक आहे, तुमचा मराठवाडा आहे, खानदेश आहे, विदर्भ आहे, आपण ह्या सर्व प्रांतामध्ये जे जे कुलदेवता आहेत अर्थात जे जे तुमच्या घराला लागू आहे त्याची सगळी माहिती आपण आता ह्याच्या पुढे, ठीक आहे, कुलदैव शंका निरसन परिसंवादाची आपण सुरुवात करत आहोत. त्याच्यामध्ये आठवड्या रूपाने मी तुम्हाला व्हिडिओ देत जाईन जेणेकरून तुम्हाला तुमच्या आडनावरून तुमची सगळी माहिती व्यवस्थित रूपाने शास्त्रोक्त पद्धतीने मिळू शकेल आणि तुम्ही मग त्यातून तुमचा जो कुळाचार आहे तो तुम्ही कंटिन्युएशन करू शकता. ठीक आहे. तर हा व्हिडिओ बघण्याआधी तुम्ही काय करा की ह्या स्क्रीनवरती मी तुम्हाला आपलं अस्वीकरण अर्थात डिस्क्लेमर दाखवलेलं आहे. ठीक आहे. तर हे डिस्क्लेमर तुम्ही पूर्णपणे योग्य पद्धतीने वाचून घ्यायला पाहिजेत आणि तुम्ही वाचूनच हा व्हिडिओ पुढे बघायला पाहिजे, त्याची कृपया करून तुम्ही खात्री घ्या. ठीक आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये मी काय करणार की पहिली 5 लक्षणे तुम्हाला मी कुलदेवतेच्या अवकृपेची सांगणार आहे. त्यातलं पहिलं जे लक्षण आहे ते आहे पितृदोषांमध्ये वाढ होणं. ठीक आहे. याचं कारण असं असतं की तुमच्या पूर्वजांकडे जो कुलदेवतेच्या कुळाचाराचा जो मानपान आहे, ठीक आहे, तो मानपान खंडित झालेला आहे. तो पुढच्या पिढीपर्यंत तो काय होतोय, तो हस्तांतरित न झाल्या कारणाने त्या पिढीला तो त्रास होत जातो. ठीक आहे. त्या पिढीला त्रास होत असल्या कारणाने जे पूर्वज आहेत त्यांना सुद्धा तो त्रास त्यांच्या त्या योनीमध्ये होत असल्या कारणाने त्यांचे जे पित्र आहेत त्यांचा क्षय रूपाने ते तयार होत राहतात आणि क्षय होत राहतं कारणाने त्याचा जो परिणाम आहे तो तुमच्या वास्तविक पिढीला भौतिकवादामध्ये तो त्रास आहे तो सुरू होत जातो. त्याच्यामुळे काय होतंय की तुम्ही तुमची जी कुंडली असेल जन्मकुंडली अधिकृत, ठीक आहे, तुम्ही ती कुठल्या ज्योतिष विद्याचार्य वगैरे जे आहेत त्यांना सुद्धा तुम्ही ते दाखवली तर तुम्हाला शहानिशा करता येऊ शकते की कुंडलीमध्ये सुद्धा तो पितृदोष आहे की नाही. ठीक आहे. म्हणजे हा सगळ्यात पहिलं लक्षण आहे ज्याचा तुम्हाला घरात भयानक त्रास होतो. ठीक आहे. दुसरा जो विषय आहे त्याच्यामध्ये काय होतंय की घरामध्ये नोकरी आणि व्यवसायामध्ये भयानक अडचणी तयार होतात. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये काय होतं की कुलदेवतेची जी भूमिका आहे ती तुमच्या जीवनामध्ये तुमच्या भौतिकवादाला अनुसरून आहे. ठीक आहे. तुमचे भौतिकवाद सुख समृद्धी व्हावं यासाठी तुम्हाला ते कुलदेवतेची कृपा अनिवार्य असते. मग त्यात काय होते की कुलदेवतेच्या अवकृपेने काय होते की घरामध्ये आर्थिक स्थितीला त्रास होतो. कारण ज्या पद्धतीने पितरांचा त्रास मगाशी मी तुम्हाला एका पहिल्या पॉइंटला सांगितलं त्याच पद्धतीने घरामध्ये जे नवरा बायको आहे त्याच्यामध्ये मग पुरुष आहे त्याच्या पायामध्ये शनी असतो आणि स्त्रीच्या हातामध्ये शुक्र असतो. तर शुक्र शनीची युती न होता, ठीक आहे, पूर्णपणे तुम्ही तुमचं जे भौतिकवादानुसार जीवन जगत असतात त्याच्यामध्ये मग आर्थिक स्थितीला त्रास वाढत जातो. ठीक आहे. या आर्थिक स्थितीतून मग काय होते की धनाकर्षण होत नाही आणि मग त्यातून तुम्हाला तुमच्या घरामध्ये नवीन नवीन संकट येत राहतात. त्यासाठी तुम्ही काय करायला हवं की शुक्र शनीची युती होणं अतिशय महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही मग गुगल कराल तर तुम्हाला ही माहिती मिळू शकेल. अर्थात तुम्ही दत्तप्रबोधिनीशी संपर्क कराल तरीही तुम्हाला तिथे चांगला उपाय मिळू शकतो शुक्र शनी युतीचा, तेही तुम्ही करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं जे आहे की अकाल मृत्यू होणं, कारण बघण्यामध्ये आलेलं आहे त्याचा माझ्याकडे एवढे अपॉइंटमेंट असतात त्याच्यामध्ये सुद्धा मी अकाल मृत्यूचा जो विषय आहे तो बघितलाय लोकांचा. त्याच्यामध्ये काय होतंय की अपघाती स्वरूपात मृत्यू होणं किंवा आत्मघाती स्वरूपात मृत्यूला प्राप्त होणं किंवा अतिशय गंभीर आजार आणि अचानक तो आजार समोर येणं. म्हणजे इतके वर्ष तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही सोहळं पाळलं असेल किंवा तुम्ही तुमच्या शरीराची निगा राखली असावी तुम्ही, तरी सुद्धा अचानकच मधूनच कुठला ना कुठला तरी आजार असा बळकावतो जो आपल्याला माहिती नसतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जो अकाल मृत्यूचे जे योग तयार होतात ते तुमच्या कुलदेवतेच्या अवकृपेनेच तयार होतात. कारण कुलदेवतेची जी मानपानाची जी परिभाषा आहे, कुलदेवतेच्या कुळाचाराची परिभाषा आहे ती तुम्ही तुमच्या पिढीजात न केल्याने तुम्ही त्यांनी न पाळल्याने मग तो त्रास तुमच्या वाट्याला येत राहतो. अर्थात तिथे जो अकाल मृत्यूचा त्रास आहे तो तुम्हाला तुमच्या दृष्टिक्षोपाला येत राहतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची जी गोष्ट आहे की घरामध्ये काय होतंय की नास्तिकवादाला अनुसरून तुमच्या घरामध्ये अपत्य जन्माला येतात. कारण घरामध्ये अध्यात्मवादाचा जो वारसा आहे तो कुलदेवतेच्या कुळाचाराने चालत असल्या कारणाने तो खंडित झालेला असतो. त्यामुळे पुढच्या पिढीला त्याची माहिती नसल्या कारणाने पूर्णपणे भौतिकवादाला अनुसरूनच तो पिंडाची प्राप्ती होते आणि तो पिंड जो आहे तो पिंड भौतिकवादातून जो तयार होतो तो भविष्यामध्ये नास्तिकवादासाठी तो काय करतो, प्रोत्साहित करतो आणि तिथे नास्तिकवादाची सुरुवात होते.
ठीक आहे. आणि ह्याच्यानंतर जे आहे विषय तो आहे तो तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या घरा म्हणजे मनामध्ये आणि शरीरामध्ये ज्या कौटुंबिक स्वरूपामध्ये समान मानसिक आणि शारीरिक त्रास दिसणं, अर्थात तुम्ही जर त्याला अनुवंशिक दोष म्हणू शकत असाल तोही विषय तिथे सहभागी असतो. तर त्यासाठी तुमच्या घरामध्ये कुलदेवतेचा कुळाचार जो आहे हा वार्षिक रूपाने होणं अतिशय महत्वाचं आहे. वार्षिक रूपाने होणं म्हणजे कसं की तुम्हाला वर्षाला एकदा तरी तुमच्या कुलदेवतेचा कुळाचार करता आला पाहिजे, ह्याची तुम्ही कृपया करून खात्री केलं पाहिजे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने काय होतंय की सगळा जो त्रास आहे हा त्रास जो आहे हा कुलदेवतेच्या अवकृपेने प्राप्त होत असतो आणि तिथे मग तुम्हाला तो त्रास होत असतो. तर तुम्ही काय करा की या संबंधित प्रश्नांना अनुसरून जर तुम्हाला काही मनामध्ये समजा काही संशय आहे, संभ्रम आहे, संकोच आहे, तर तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही काय करा की मला लिहून पाठवा. ठीक आहे. सोबतच काय करा की तुम्ही आपला व्हॉट्सअप आहे 9324358115 क्रमांकावर तुम्ही व्हॉट्सअप करा. ठीक आहे. आणि तुम्हाला जर अधिक चांगल्या पद्धतीने तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या असेल तर तुम्ही आपला व्हॉट्सअप फॉर्म आहे, त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ठीक आहे. तो फॉर्म तुम्ही भरून पाठवा आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनल तुम्ही फॉलो करा. म्हणजे तिथे मी काय करतोय की डेली बेसिसवरती मी तुम्हाला तिथे डिटेल्स पाठवत राहतो, जेणेकरून तुम्ही अपडेटेड राहता सगळ्या गोष्टींना अनुसरून. ठीक आहे. माझ्या भूतकाळातले लाईव्ह सेशन्स आहेत ते सुद्धा जर तुम्ही बघत असाल तर त्यातून सुद्धा तुम्हाला बरीच नवीन नवीन माहिती तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ काय करा, लाईक करा. ठीक आहे. आणि तुमचे जे निकटवर्ती आहेत त्यांना तुम्ही कृपा करून हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे. आणि आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री गुरुदेव.